मराठी माणूस चांगला माणूस. काय आहे काय माहिती नाही, बट व्हेजच दिसतंय. कस्टमरला एवढं व्हॅल्यू करत नाही, फुल ॲटिट्यूड असतोय ना. आता आपण आलोय मोमोज खायला. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये. आणि आज आहे आपला नैनितालमध्ये उत्तराखंडमध्ये शेवटचा दिवस. तर मी बोललो शेवटच्या दिवशी, आज संडे असल्यामुळे मी बोललो जरा एक नाईट लाईफ आणि फूड ब्लॉग बनवूया. तर आता आपण आलो इकडे. हा एक मॉल रोड टाईप आहे, इथे सगळं शॉपिंगचा एरिया आहे. आपले पुण्याची मंडळी शॉपिंग करते. काय घेत आहेत काय माहिती. काय तुम्हाला मराठी येते? मी ऐकलं. काय होतं मराठी? थोडा थोडा बोलो ना. काय झाला तुम्ही? काय तुला काय पाहिजे? काय घेतला तुला? अजून एक काहीतरी बोलले ना तुम्ही, मराठी माणूस चांगला माणूस. मराठी माणूस चांगला माणूस. बोला नाही ना, नाही बोलता. क्या चाचा. अबे साले आप करना गुस्से में इधर उधर निकल जाता. आज रविवार असल्यामुळे इथे अख्खा मार्केट लागलाय. हे तुम्हाला शॉल एकदम भारी भारी 100-200 रुपयाला, हे 300 रुपयाला. हे बेसिकली म्हणजे हे बघा, मस्त मस्त शॉल आहेत. हे इथून घेतली का तू? कितीला पडली? 100 रुपये. हा, याला भारी आहे. 100 रुपयाला अशी शॉल भेटली आहे. हे अख्खासा मार्केट एरिया आहे, तुम्ही पाहू शकतात. हे सगळं इथं तुम्हाला भेटतं. आणि काय मग आता काय प्लॅन आहे? आता काय करायचं? आता प्लॅन आहे, आपण फूड वगैरे एक्सप्लोर करू जरा. स्ट्रीट फूड वगैरे एक्सप्लोर करू जरा. तर त्यासाठी आता आपण चाललोय पुढे. स्ट्रीट फूड आहे सगळे, तिथे खाऊ थोडं पाणीपुरी वगैरे, जे खाल्लं नाही आपण खूप 4-5 दिवसापासून. पाणीपुरी नको, इकडचं काहीतरी आपण वेगळं खाऊया. वेगळं खाऊ, चाट वगैरे खाऊ. चाट वगैरे युनिक खाऊ. इकडे तुम्ही असं पाहू शकतात, भरपूर काय काय भेटेल. इथे ऑमलेट टाईप आहे काहीतरी. काय आहे काय माहिती नाही, बट व्हेजच दिसतंय. थोडं टेम्पटिंग पण वाटतंय. तर बघू काय घ्यायचं आणि बघू. चला. आता आपण मित्रांनो आलो इथे. काहीतरी पहिल्यांदाच असं बघतोय. हे काय आहे आपल्याला माहिती नाही. भाई हे काय आहे? हा, अच्छा बर्गर आहे. बर्गर सँडविच. हे बघा, मेयोनीज टाकतोय भाई. और ये क्या, ये चिला है क्या? अच्छा, तर चला. आणि और ये टिक्की चाट. तर चला बघू. हे बघा, मस्त बर्गर बनवतोय भाई. आता आमचं आलंय हे सँडविच आलंय आणि हा आलाय बर्गर. चला हा ना, आता बघू कसं आहे. खा क्वालिटी, खा तरी आधी. अच्छा, इकडून सँडविच खाऊ का आमचा योगेश. आता तुम्हाला मेन माणूस जो पैसे भरणार आहे तो खाईल. म्हणजे जो खातो पैसे भरणार त्याला खायला देतो आम्ही आधी. योगेश काय कसं आहे, चांगलं आहे का? ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे, आपण आता ट्राय करू. आपण बर्गर ट्राय करू, कसा आहे बघू. बघा बरं. पडेल. चांगलं आहे. चांगला आहे का? चांगला आहे. सँडविच ट्राय करा. सँडविच कुठे? वेरीचं सँडविच. आणि हे तर पूर्ण बर्गर ठीक आहे, म्हणजे स्ट्रीट फूडच्या हिशोबाने बर्गर बरोबर आहे. पुन्हा काय विषय नाही. हे आलं आपलं, हे काय आलंय आपलं, हे चिला आलंय आणि हे आपलं सँडविच. ट्राय करताय का? खा खा खा. तुम्ही ट्राय करा, तुम्ही रिव्ह्यू द्या. आता आपण हे खाऊन बघू कसं आहे. आयला गरम आहे, गरम आहे. राहू दे. हा, कसं खाताय बघा. आमच्यासोबत असे पंटर आहेत आणि यांना आम्ही पकडायला ठेवले. बिचारे खात नाही, एवढे चांगले आहेत बघा. आता आपण हे ट्राय करू. कुठला सँडविच आहे? चांगलं. काय म्हणलं तुझं? नाही. हे आले तिची चाट. कल्ला बाई. आलो आपण बॉम्बे चाट भेलपुरी. बॉम्बे भेलपुरी. बॉम्बेची स्पेलिंग जरा चुकली आहे, पण ठीक आहे, काय विषय नाही. आणि इथे तुम्हाला सगळं एक भेटेल. पुदिना, भेलपुरी, मॅगी वगैरे सगळं. चला, हे तर नाही खायची काय इच्छा आहे. मॅगी काय खायची, बरोबर ना? हां, मॅगी काय युनिक फूड नाही तर बाहेर खावा, अजिबात तिथे येऊ नका. तोंडाची अख्खी चव गेली माझ्या. गाईस प्लीज. हे बघा, इथे मुंगफली. कुकीज, मुंगफली कुकीज. आपल्या शेटला पाणीपुरी खायची इच्छा झाली आहे. पाणीपुरी खातोय. इथे रगडावाली नाही, इथे बा असं आहे. इथे पाणी आहे. काय राव, तू नैनिताल जाऊन पाणीपुरी खातोय, काहीतरी वेगळं खायला पाहिजे की नाही? कारण नैनितालमध्ये जास्त फूडला हे नाही, ऑप्शन नाही आहे. त्यामुळे पाणीपुरी एक असा पदार्थ आहे जो सगळीकडे चांगला लागतो. त्यामुळे पाणीपुरी आपण ट्राय करतोय. तर आपण सगळे ट्राय करू आणि बघू.
दोन इनको भी दो नाही मला नकोय. तुम्हाला काय इथे कस्टमरला एवढं व्हॅल्यू करत नाही, फुल ॲटिट्यूड असतो यांना. तिथे पण आम्ही खात होतो, एक UPचे 2 बायका होते, त्यांना पण नीट ट्रीट नाही करत. आणि ऑनलाईन आज कुठल्या जमान्यामध्ये चाललं, ऑनलाईन यांच्याकडे नाही. तुम्ही कुठेही जावा ऑनलाईन असतं यांच्याकडे ऑनलाईन. आणि पुरी बघा कशी, तर असं आहे इथे कस्टमरशी कसं बोलायचं यांना हे नाही. मित्रांनो सांगायचं झालं इथे ठिकठिकाणी तुम्हाला 10-10 मीटरवर हे मोमोजच्या गाड्या भेटतील. मोमोज इथे हर ठिकाणी तुम्हाला असतं. हे बघा मोमोज, मॅगी, बुर्जी पाव हे तुम्हाला हर ठिकाणी भेटत बसतं. हे बघा हे मोमोज वगैरे हे ठिकठिकाणी तुम्हाला भेटेल. हे बघा मॅगी बनवते. इकडचा एक भारी विषय आहे की ते सार्वजनिक तुम्हाला शेकोटी भेटते. काय बोलतो हे असं आहे. तर आता आपण आलोय मोमोज खायला. पनीर आहे, मोमोज इथं ठिकठिकाणी तुम्हाला जसं मी सांगितलं 10-10 मीटरवर मोमोजवाले आहेत. ते बघा इकडे मोमोजवाला तुम्हाला भेटेल. इथे समोर सगळे मोमोजवाले आहेत. चिकनवाले वेगळे आहेत. ये देखो ये कौन सा है, पनीर वाला है क्या? कौन सा लेना है? हे आले आमचे चिकन मोमोजवाले. ए चिकनवाले लांब राहा. चिकन आहे बघा, चिकन कसं आहे चिकन मोमोज खाऊन बघू 1 मिनिटात चव करू आपण. आम्ही चिकन नाही दाखवत, हे आम्ही सेन्सर करणार. आम्ही आहे प्युअर व्हेजिटेरियन. आम्ही क्वालिटी आहे. बट तुझे पाप झालं ना तुझं. चालतं कसं चालतं? चिकन खाल्लंस तू. आज रविवारचं चालतं. ड्रायव्हरचं मला चालतं. असं थोडी रविवारचं चालतं. पाप झाले तुझे. नाही कुठे पाप धुशील? काय पण चालतं. हे बघा हे आपले मोमोज आले, व्हेज मोमोज. विशाल ट्राय कर जरा, सांग विशाल सांग. मोमोज दिलेले आहेत आपल्याला, भरपूर मोमोज दिलेले आहेत. असं वाटतंय आता एवढ्यावर पोट भरलं आपलं जेवण. विशालचा 25 वय आहे आणि त्याला एक पोरगा आहे, त्याचं लग्न झालंय. हे मी सांगायचं विसरलो. अरे सांगायला पाहिजे की नाही, 25 वयामध्ये लग्न केले. कसं वाटतं लग्न करून? खूप अवघड वाटतंय. चांगले सुंदर लाईफ जगतोय मला सांगायचं. आज थोडे बोलतात. अरे त्याचा इंटरव्ह्यू लक्ष्मी आली घरात म्हणायचं असतं. लक्ष्मी संन्यास कधी घेते? लवकरच 2 वर्षात घेतो. बघा चला आता खा. आता सांगत आमच्या व्ह्यूअरला कसं आहे, कसं आहे. खायचं का नाही? मस्त टेस्ट आहे. हां आणि मी फर्स्ट टाइम मोमोज खाल्ला लाईफ मध्ये. अच्छा फर्स्ट टाइम खाल्ला. मी एवढा घाबरतो कशाला? घाबरत नाही सांगतो. चांगलं आहे. चला खाऊया आता आपण खाऊया, बघूया कसं आहे. बघा मोमोज तर बाई हे बघा व्हेज आहे ना रे. हां मोमोज बहुत अच्छे आपके. एक नंबर बाई. मोमोज ॲक्च्युली चटणीचा खेळ आहे. चटणीचा खेळ एक नंबर आहे बघा. खाने के अच्छा होना चाहिए. हा एक क्वालिटी अच्छी होनी चाहिए का नाही. चला आता बघू स्ट्रीट फूड अजून काय असे खायचं. लोक पाहिजे सांग. तर मित्रांनो स्ट्रीट फूड करता करता आता कळलं स्ट्रीट फूड किती कठीण असतं भाई. आता आम्ही तिथे चटरपटर सगळं खाल्लं, इथे मोमोज खाल्ले, सगळ्यांचं पोट भरलंय आणि आता खायची काय इच्छा नाही. आता बघू पियायचं काय प्लॅन असेल तर नाही. मला तर आता डाएट कोक पाहिजे भाई. आता पोटामध्ये असे गुडगुड व्हायला लागले काय माहिती. आता बघू. आणि इथूनच आता एक हा मॉल रोडच आहे अक्का, तुम्ही पाहू शकता. चलो अच्छा था मोमोज. क्या आपका नाम? मेरा नाम दीवान सिंह बिष्ट. अच्छा जी. इधर के लोकल. हाँ मैं लोकल से हूँ. अच्छा चलो बढिया. थँक्यू व्हेरी ओके सर, वेलकम सर. जरूर. हे बघा हे आमचे असे मोमोज जात नाही तरी भरत आहेत पोटात. त्यांना घेतलं होते मला काय दिलं. हे 3 म्हटलं नुसतं मागवतं आणि खात नाही, स्वतः बाजूला होऊन जातं. आमची जिरली. आणि तुम्ही इथे येत असाल ना, इथे भरपूर तुम्हाला रस्त्यावर कॉफी शॉप भेटतील. म्हणजे असे ठेला लावून आपले टपरी असतात ना इथे, म्हणजे मशीन घेऊन प्रॉपर इथे कॉफी शॉप असतं बाय. म्हणजे मी तुम्हाला जसं दाखवलं भरपूर इथे कॉफी शॉप आहेत. ऑब्व्हियसली थंडी असल्यामुळे इथे कसं काय लोक एकदम. आणि आज संडे म्हणून एवढी गर्दी आहे. नेक्स्ट लेवल टुरिस्ट आहे. म्हणजे डिसेंबरमध्ये असून पण एवढी गर्दी आहे म्हणजे विचार करा.
आणि चला आता मी हा व्लॉग इथे पुढे एंड करेन. आपला अजून दाखवतो तुम्हाला कसं काय शॉपिंग करायचं वगैरे. जे मी तुम्हाला म्हटलं ना, इथे असे ठेल्याला कॉफी शॉप आहेत. हे बघा, इथे असा कॉफी शॉप भेटेल. इथे हा काय कॉर्नवाला आहे. रेस्टॉरंट पण आहे, बट रेस्टॉरंटमध्ये एवढं कोण जाताना म्हणजे क्राऊड बघितला नाही मी. आणि असे कोण मफलर विकतं आहे, हे पण शॉपिंग करण्यासाठी आहे भरपूर सारं. हा अख्खा मॉल रोड आहे. हे बघा, बोललो ना, म्हणजे 10-10, 5-5 मीटरला तुम्हाला कॉफी शॉप भेटणार इथे. मॅगी आणि मोमोज तर आहेच. चला, हे बघा, इथे भरपूर हॉटेल्स तर भरपूर आहेत, बट मी कुठल्या हॉटेलमध्ये अशी गर्दी बघितली नाही. ऑब्व्हियसली लोक स्ट्रीट फूड खाऊनच इथे हे होतं आहे, तर कशाला हॉटेलमध्ये जातं आहे कोण. बट चांगलं आहे. नाईट लाईफ म्हटलं की एकदम रोड हा 1-1.5 किलोमीटरचा हा पॅच आहे. तुम्ही इथे अख्खा फिरू शकतात आणि रेस्टॉरंट्स पण भरपूर आहेत. चला, आणि इथे बाजूलाच लेक आहे.